सहाय्य श्री कमलाकरजी म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, आरके हॉटेल यांच्याकडनं 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, परशुरामजी गावडे यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, दीपकजी गावडे यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, नरेश दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, कैलाशजी हार्डवेअर यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि त्यानंतर प्रतापजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आलं गेलंय। त्यांचं सुद्धा शिरगाव प्रीमियर लीग 2024 आयोजकांच्या माध्यमातून आणि खेळाडूंच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। सामन्याला आणि विवान स्पोर्ट्स नाणेफेकीचा कॉल जिंकला जेडीआर रायपडा या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर विमान स्पोर्ट्स या संघाला चॅलेंज दिले फलंदाजीकरिता आणि हे चॅलेंज स्वीकारण्याकरिता सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि तदनंतर दयानंद अशी जोडी आपण बघू शकताय। तर गोलंदाजी ट्रॅकवर फर्स्ट पेल विकास या गोलंदाजाला आपण बघू शकताय। कॅश प्राइज लागले गेले खास करून दीपक पाटील करिता, परंतु सेकंड इनिंग जेव्हा येईल तेव्हा आपण ते कॅश प्राइज मात्र या ठिकाणी सांगणार आहोत। त्यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला ग्लान्स केलाय, चेंडू सरळ 2 धावा कंप्लीट केल्या। तिसरा धावेकरिता कॉल होता परंतु सॅटिस्फाय नाही आहेत। 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल। दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत मैदानाच्या सभोवताली त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय शिरगाव प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून आणि त्यानंतर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला लाईव्ह बघतायत, घर बसल्या ऐकतायत, त्यांचं सुद्धा आपण वेलकम करतोय दुपारच्या सत्रामध्ये। सामना क्रमांक 3 आपण बघू शकताय, विजेत्या 2 संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतोय। बिग बॅश फॉर्मॅट नुसार मात्र या स्पर्धेची रूपरेषा बघायला मिळणार आहे। समोरच्या आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 8 अंकांवर। ऑन साइडला कन्वर्ट केला गेला। मिडांच्या रिझन मध्ये चेंडू निघून येत आहे वाईडिश लॉंगॉनला, जोपर्यंत फील्ड केलं जाईल एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल। चला जेडीआर रायपडा संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी जर अवेलेबल असेल तर प्लीज आपण पाठवून द्यायचंय। जेडीआर रायपडा सांगायची गरज नाहीये, जेव्हा सामना चालू होईल तेव्हा आपला जो एक्स्ट्रा प्रतिनिधी आहे जर इम्पॅक्ट प्लेअर मध्ये नसेल तर आपण कृपया या ठिकाणी पाठवून द्यायचंय। सिंगल येते, सिंगलच्या साह्याने एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल। एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 9 या अंकांवर। 9 रन्स ऑन कार्ड, 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। अनिकेतजी म्हात्रे यांचा संघ विवान स्पोर्ट्स आपण बघू शकताय। तदनंतर जेडीआर रायपडा प्रेमराजजी म्हात्रे, चिन्मय पाटील आणि धवल पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करत असताना बघायला मिळतोय। यावेळेस चांगला टप्पा लाईन आपण बघू शकताय, कापत चेंडू निघून गेलाय सरळ यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये। डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये विकास, या अगोदर विकास याने खूप चांगली कामगिरी केली होती। 2 षटकांमध्ये 10 धावा आणि 2 विकेट्स सुद्धा घेतल्या होत्या आणि तीच कामगिरी पद्धत अगदी आपण बघू शकता मधली एसटी वाकवली गेली, चांगल्या पद्धतीने फॉलो केलं, कौतुक केलं होतं आणि त्या कौतुकास्पद कामगिरी विकासाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला मिळालं। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शुभम या फलंदाजाला आपण बघू शकतायत। अगदी आजच्या दिवसाची सुरुवात अगदी 10:52 मात्र श्रीफल वाढवून केली गेली। तदनंतर 11:14 पहिला चेंडू हा मार्गस्थ झाला आणि तिथून शिरगाव प्रीमियर लीगला सुरुवात झाली। पहिल्या चेंडूवर थर्डमॅनच्या रिझन मध्ये पहिली धाव आली आणि तिथून आपण बघू शकतायत हा सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना बघायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅकवर विकास पुन्हा एकदा सज्ज होत आहे।
4 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंचा खेळ अगदी आपण बघू शकता. षटक क्रमांक पहिलं हे कंप्लीट झालंय. अगदी 6 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट होत असताना स्कोर कार्डवर धावा लागल्यात, त्या म्हणजेच 9 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. पहिलं स्पेल पॉवर प्लेचं बंधन, पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अगदी आपण बघू शकता एक षटकार आला होता, परंतु तदनंतरची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. या पण सेकंड पॉवर प्ले मध्ये वळतोय. पहिला पॉवर प्लेचं आपण बघू शकता षटक कंप्लीट झाले. 9 धावा स्कोर कार्डवर एक गडीच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करताना विवान स्पोर्ट्स, अगदी विवान स्पोर्ट्स या अगोदर सुद्धा प्रथमतः फलंदाजी केली होती. एक मोठी धावसंख्या स्कोर कार्डवर लावली होती आणि ती धावसंख्या डिपेंड सुद्धा झाली होती, परंतु अगदी 4 धावेनिशी डिपेंड झाले. म्हणजेच गोलंदाजी थोडीशी कमकुवत आहे, म्हणून ती चांगली धावसंख्या लावावी लागेल आणि चांगली धावसंख्या लावताना विकेटचं पतन होता होता राहिलंय. कॉन्सन्ट्रेट लॅप होत असताना दुसरी धाव सुद्धा पळून काढण्याचा प्रयत्न आहे. तू मे झाली, परंतु अखेरकार या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. डायरेक्टली हिट होता, परंतु नक्कीच फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित सुखरूप होता. आणि जिथे आपण बघू शकता बॅकअप करिता कुठलाही खेळाडू नाहीये, तिथे एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे. आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकताय. अतुल या गोलंदाजाला आपण बघताय गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. या अगोदर सुद्धा अतुल्याने चांगली गोलंदाजी केली होती, कारण की अगोदरचा सामना जेडीआर रायपडा हा संघ काही जबरदस्त पद्धतीने सुरुवातीला गोलंदाजी झाली, तदनंतर फलंदाजी करत असताना अवघ्या 3 षटकांमध्ये 52 धावा या कम्प्लिटली चेस केल्या. म्हणजेच कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे या संघाचं. यावेळेस फ्रंट फूट आणि बॅकफूट ओळखलं गेलं. सरळ चेंडू ला फेकून दिलं, मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावा. 6च्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. अगदी 17 या अंकांवर 17 रन्स ऑन कार्ड. 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. यानंतर लुझर म्हणजे जे पराभूत संघ आहेत, यानंतर होणारा सामना दोन्ही संघादरम्यान आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच यशोदया महाराज आणि डॉक्टर 40+ स्टार 11 या 2 संघादरम्यान लढत यानंतर आपल्याला बघायला मिळेल. फटका मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे गली राहिलाय. आणि जिथे अगोदर सॅटिस्फॅक्शन नव्हतं, कॉलिंग मध्ये थोडीशी तू मै बघायला मिळाली. आणि जोपर्यंत कॉलिंग पूर्ण झाली तोपर्यंत चेंडू मात्र जमिनीवर आदळला होता. 1 बाउन्सने गॅदर झाला. 1 धाव रोखू शकत नाहीये. थोडीशी नशिबाची साथ मिळत असताना सिंगल मिळतंय अनिकेत. या अगोदर अनिकेताच्या बॅटमधनं सुद्धा 26 धावेची इनिंग जबरदस्त हाताळली होती. दयानंद मात्र स्वस्तामध्ये बांधून तंबूच्या आशेला झालेत, परंतु इथे शुभम आणि अनिकेत प्रयत्न करत आहेत मैदानाच्या आतमध्ये भागीदारी करण्याकरिता. सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आहे 18 या अंकांवर. म्हणून क्रिकेटमधील भागीदारी आणि आयुष्यातील भागीदारी या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण की पावसाचा थेंब जेव्हा जमिनीवर पडतो, जेव्हा तो चिखलामध्ये पडतो तेव्हा तो नष्ट होतो. जेव्हा तोच थेंब हातामध्ये पडतो तेव्हा तो चमकतो, परंतु तो
चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता आणि 6च्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 24 रन्स ऑन कार्ड 24 या अंकांवर. पण मी म्हटलं की संगत खूप महत्वाची आहे आणि यावेळेस आपण बघू शकता ही भागीदारी रचली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि धावफलक 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 या अंकांवर. यावेळेस समोर वेलकम बॅक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विस्तार अक्षय पाटील. राहुल निंबाडे यांच्याकडनं कॅच प्राइज लागले गेले. खास करून अक्षय नव्याने बॅटर. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार जर येत आहेत तर 200 रुपयांचं कॅच प्राइज या ठिकाणी लागले गेले. खास करून अक्षय करिता विकेटचं पतन झालंय. नव्याने फलंदाज एक महत्वपूर्ण खेळाडू अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा मिस्टर अतुल आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस धावा या अक्षयाच्या बॅटमधून निघत असताना चांगले संकेत खास करून विमान स्पोर्ट्स या संघाकरिता. कारण की महत्वाच्या खेळाडूचं चालणं खूप गरजेची गोष्ट आहे. जो संघाचा सुभेदार आहे त्या सुभेदाराला जर यशस्वीरित्या जर वाटचाली झाली तर नक्कीच बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती नेहमीच पॉझिटिव्ह बघताना आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत 30 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्या. 2 षटकाचा खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकताय तर चांगली गोलंदाजी सुद्धा झाली आणि चांगली फलंदाजी सुद्धा झाली. म्हणजेच 15च्या सरासरीने 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. थर्ड स्पेल मध्ये एकंदरीत पुन्हा एकदा आपण बघू शकता मिस्टर विकास वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकर गोलंदाज मॅन विथ गोल्डन आर्म ज्याला आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये तोच मिस्टर विकास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. एक एंडने आपण बघू शकताय अक्षय आहे. एक एंडने मिस्टर अनिकेत जो सलामीला आलाय तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फुललेंची डिलिव्हरी चांगला टप्पा आहे परंतु यावेळेस थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांना झाले चूक आणि ही चुकीचं रूपांतर अगदी झाले 4 धावेंनिशी चौकार. अगदी धावा कोठडी होत कुठल्याही पद्धतीने होत परंतु धावा येणं गरजेची गोष्ट आणि त्या धावा येत असताना चौकार. यावेळेस समोरच्या हॅट्रिक घेतोय तर धीरज पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल खास करून विकास करिता. परंतु त्या पद्धतीची तर कामगिरी आतापर्यंत बघायला मिळत नाहीये. ड्राईव्ह केलाय चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला खेळलं गेलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय एकंदरीत 42 अंकांवर.
42 रन्स ऑन कार्ड. या षटकामध्ये धावेंचा वेग वाढवण्याकरिता प्रयत्न करेल, कारण की मिडल ऑर्डर करिता खास करून अक्षय पाटील आलाय, तर सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिकेत आहे. विकास गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस नोचा इशारा आलाय. थोडीशी लाईन आपण बघू शकतात भरकटली सुद्धा गेल्या आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय, म्हणजेच आणखी एक नो. मात्र पहिला नो असेल या मॅच मधील आणि फ्रीडचा इशारा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना बघायला मिळेल. हवेचा वेग प्रचंड आपण बघू शकतात. आज दक्षिणेकडून उत्तरेकडे हवा ही वेगाने वाहताना जिथून उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक अशी हवा आणि बघू शकतायत की मैदानाच्या आतमध्ये कुठल्या संघाची हवा असेल आजच्या दिवसामध्ये. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत आणि फ्रीडच्या स्ट्रोक यायला पाहिजे होता. तो स्ट्रोक येत असताना खूप सुंदर फटकेबाजी आणि के त्याच्या बॅटमधनं आणखी एक षटकाराची मोहर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विकास. यावेळेस फटका मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये. येस जवळ अनिकेत याला हे तिसरं जीवनदान आहे. म्हणून एखाद्या चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही जीवनदान देताय ना, तेव्हा त्या जीवनदानाचं मात्र तो संधीमध्ये रूपांतरण करतो. आणि जिथे आपण बघू शकतायत हा पुन्हा एकदा झेल धरतीला दान केलाय. स्कोर कार्ड आहे 50 रन्स ऑन कार्ड, 50 धावा. यावेळेस स्लीव केलं या चेंडूला. चांगला लाईन, चांगला टप्पा. मात्र आपण बघू शकता थोडेसे निराश असतील विकास, कारण की या षटकामध्ये धावा सुद्धा आल्या, अगदी चान्स सुद्धा मात्र आले होते, परंतु त्या चान्सला कन्वर्ट करू शकले नाही. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. म्हणून अजून काय एक्झॅक्टली टार्गेट असेल, या टार्गेट कडे मात्र आपल्याला या दोन षटकांमध्ये त्या धावा आपल्याला बघायला मिळतील. जबरदस्त फलंदाजी. म्हणून मी म्हटलं की एखाद्या चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही त्या संध्या द्याल ना, तेव्हा त्या संधीचं सोनं मात्र तो नेहमीच करताना बघायला मिळेल. चला, ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची व्यवस्था कृपया आपण मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे ही विनंती असेल, कारण की आठवा यंदाचं वर्ल्ड कप अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाचा सामना. काय जबरदस्त पद्धतीने ग्लेन मॅक्सवेलचं आलेलं ते द्विशतक, आणि ते द्विशतक येण्यामागे मात्र क्षेत्रक्षणाचा हात होता, कारण की 33 या वैयक्तिक धावेंवर मुजीब रहमानने सोडलेला तो झेल. आणि अगदी आपण बघू शकतात पूर्ण बॉडी हॅमस्ट्रिंग असताना सुद्धा काही जबरदस्त लॉंग चेस बघायला मिळालं नाही. आतापर्यंतचं वर्ल्ड कप मधील सर्वात सुंदर रन चेस बघायला मिळालं. चर्चा चालू मैदानाच्या आतमध्ये. व्यवस्था. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाणी हे स्रोत म्हणायचं झालं तर आज जगभरामध्ये 100% पाण्यांमध्ये 90% पाणी हे खारट आहे, ज्यामध्ये 7% पाणी हे सांडपाणीच्या रूपाने नेहमीच वेस्टेज जातं आणि फक्त 3% स्रोत असा आहे जो पिण्याचे पाणी योग्य आहे. म्हणून पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी अडवा, पाणी जिरवा, हा संदेश शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना आणि खेळाडूंना देईन.
कारण की आज बघायचं झालं तर जे पाणी नदी नाल्यांमध्ये आपल्या वडिलांनी बघितलं होतं ते पाणी आज आपण नळामध्ये बघतोय आणि येणारा काल असा असेल की ते पाणी अगदी कॅप्सूलच्या रूपाने सुद्धा विकलं जाईल. म्हणूनच पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे. फुलटा आपण बघितलं जवळजवळ 4 ते 5 चेंडू हे मात्र बीमरच्या स्वरूपाने आले होते आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघू शकताय अगदी दुसरा चेंडू हा बीमरच्या रूपाने हाताळला गेलाय. म्हणजेच थोडीशी खराब कामगिरी बघायला मिळते. नुसता बीमर नाहीये त्या ठिकाणी फलंदाजाला पुन्हा एकदा संधी दौडून आले. फ्रीटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन असेल आणि अनिकेत पुन्हा एकदा फ्रीटच्या चेंडूवर समोर. आकुड्याचा चेंडू आहे परंतु लाईन थोडीशी भरकटली गेली. डायरेक्टली थ्रो केला गेलाय. कॉन्सन्ट्रेट लॅप झालाय. एकीकडे वाईट सुद्धा आलाय तदनंतर एक धाव पळून सुद्धा काढले. म्हणजेच 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर अर्जित होतील. म्हणून या पद्धतीच्या चुक्या तुम्ही करू शकत नाहीयेत कारण की नक्कीच ज्या पद्धतीने मात्र प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा की डायरेक्टली थ्रो परंतु डायरेक्टली थ्रो क्वचितच आपण बघू शकता 100 पैकी कदाचित 10 वेळा लागतील. फ्रीटचे सिग्नल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर प्रताप सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने फ्रीटचा कडे फुटवर्क यूज केलं नाही परंतु बॉटम हँड स्ट्रॉंग आहे अक्षयाचा आणि त्याच पद्धतीने फुलटॉस चेंडू फुल टोल वसूल केला आणि एक लांब पल्ल्याचा षटकार अक्षय पाटील याच्या बॅटमधनं 6ची मोहर. 6च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 65 रन्स ऑन कार्ड. 65 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होत असताना प्रताप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु अगोदरच बॅकलिप बंद झाली होती म्हणून फुलटॉस चेंडूला सुद्धा कन्वर्ट करणं गरजेची गोष्ट आहे. आणि जिथे आपण बघू शकताय थोडेसे सरप्राइझिंग असतील अक्षय की हा चेंडू कसा मिस झाला म्हणून थोडासा जोरकस मारण्याचा प्रयत्न थोडेसे ब्लाइंड झाले. बॅकलिप अगोदर बंद झाली. चेंडू तदनंतर थोडासा लो राहिला आणि सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. 65 धावा स्कोर काढावा लागल्यात. प्रताप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. आकुडा पिरर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. या अगोदर अनिकेत याच्या बॅटमधून सुद्धा षटकार आला होता परंतु तदनंतर जेव्हा क्षेत्ररक्षकाने नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला तेव्हा स्ट्राईक रोटेट केली गेली. म्हणजेच त्या एंडने सुद्धा धावा येताना आपल्याला बघायला मिळतात आणि अक्षय याने सुद्धा आपण बघू शकतायत खूप चांगली फलंदाजी केली. षटकारांचा पाऊस आपण बघू शकताय दुपारच्या सत्रामध्ये स्टार्ट झालाय. जशी हवा
चेंज झाली, तिथून आपण बघू शकतात गोलंदाजाकरिता मात्र ही थोडीशी कसोटी लागत असताना या मैदानावर आपण बघताय. एकंदरीत 6 धावा मिळतात, 6च्या साह्याने स्कोर कार्ड आहे 71 या अंकांवर 71 रन्स ऑन कार्ड. यावेळेस बॅकलिपला थोडंसं थांबवलंय, अगदी चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकांच्या हातकणामध्ये. चांगला टप्पा, चांगली लाईन, 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. एकंदरीत स्कोर कार्ड आहे 71 या अंकांवर 71 रन्स ऑन कार्ड. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होत असताना बघायला मिळतंय. आणि जे 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे ते या ठिकाणी अक्षय याकरिता आपल्याला बघायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस राईट आर्म ओर द विकेटने फुलटाचे सत्रामध्ये आपण बघू शकता लंच ब्रेक, परंतु मैदानाच्या आतमध्ये लंच ब्रेक गोलंदाजाला मिळाला जातोय. मोठे मोठे फटके, अगदी फुलटॉस चेंडू हाताळले गेलेत, कॉन्सन्ट्रेट पूर्णपणे लॅप झालंय. आणि एकंदरीत आपण बघू शकतात फक्त आणि फक्त षटकारांची बोलीभाषा अक्षय पाटील याच्या बॅटमधनं आतापर्यंत जवळजवळ 4 षटकार अक्षयाच्या बॅटमधनं बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रताप, ऑन साइडला खेळला गेला क्षेत्ररक्षक आहे दीपक, याला आपण बघू शकता. थोडंसं फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेंमध्ये परिवर्तित केलं जात आहे आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 79 रन्स ऑन कार्ड. 79 धावा, 4 षटकांचा खेळ झालाय, म्हणजेच 19.90च्या सरासरीने इथे धावा स्कोर कार्डवर जॉईन केल्या जात आहेत आणि खूप चांगली धावसंख्या, म्हणजेच या अगोदर जो हाय स्कोर होता विवान स्पोर्ट्स या संघाचा तोच त्यांनी मोडीत काढलाय. 4 षटकांमध्ये तब्बल 79 धावा. अजूनही शेवटचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर प्रेमराज म्हात्रे या गोलंदाजाला आपण बघू शकतायत. शेवटचं अंतिम षटक 79 79 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात, म्हणजेच एका मोठ्या टोटलकडे वाटचाल होत असताना विवान स्पोर्ट्स या संघाची आपण बघू शकतायत. फुलालेंची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकतायत. चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. डॉट बॉलची उद्घोषणा. वैयक्तिक 42 धावेंवर खेळ करतोय. काय ते पहिलं अर्धशतक बघायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून मिस्टर अनिकेत याच्या बॅटमधनं, कारण की आतापर्यंत सर्वाधिक धावा म्हणजेच ऑरेंज कॅपवर विराजमान बघायला मिळतोय तोच मिस्टर अनिकेत. स्ट्राईक केला बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल प्रेमराज म्हात्रे, जे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे. प्रेमराजजी म्हात्रे असतील, चिन्मय पाटील असतील, धवल पाटील अशी त्रिमूर्ती जोडी जेडीआर रायपाडा या संघाकडनं. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रेमराज, शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी भरकटली गेले, पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव येईल, अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 80 अंकांवर 80 रन्स ऑन कार्ड, 80 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकतायत. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये सामना क्रमांक 3 रंगत असताना यानंतर यशोदया महाराज आणि डॉक्टर 40+ स्टार 11 या दोन संघादरम्यान जी लढत आहे ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राईट आर्म ओर द विकेटने. बॅटच्या आतली कडा थोडंसं स्ट्रगल करतायत अनिकेत. एक एंडने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अक्षय पाटील याचा. सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल. हाफ सेंचुरी तर येत नाहीये, परंतु संघाकरिता यावेळेस आपण बघू शकता सॅक्रिफाईस केलंय. स्ट्राईक एंडला येईल अक्षय. विकेटचे पतन. फलंदाज बाद.
गोलंदाजी कौतुक करावं लागेल प्रेमराज याचं, कारण की एक एंडने जेव्हा गोलंदाज मार खातात ना तेव्हा थोडंसं कॉन्फिडन्स अगोदरच लो असतो, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये आपण बघू शकता ही स्लॉग स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 86 रन्स ऑन कार्ड. जसं कौतुक होत होतं तिथून मात्र आपण बघू शकतायत यावेळेस थोडीशी लाईन भरकटली गेली आणि चेंडूला सरळ फेकून दिलं डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, 6 धावा. 86 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रेमराज. यावेळेस चांगला डप्पा, चांगली लाईन, अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटील याचा फॉलो केला गोलंदाजाने आणि फुल लेनची डिलिव्हरी हाताळली गेली. तुमच्यामध्ये जोश असून चालणार नाही, तुमच्यामध्ये जज्बा असणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे, कारण की आपण बघू शकता तर स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं तेवढी खाऊ गोष्ट नाहीये. मॅच बॉल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 86 रन्स ऑन कार्ड. चेंडूंचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये येणं शेष आहे. हवेचा झोत प्रचंड आपण बघू शकतायत आणि ज्याच पद्धतीने मी म्हटलं की अगोदर गोलंदाजाच्या माध्यमातून थोडीशी कसोटी लागणार आहे, म्हणून तुमच्यामध्ये थोडीशी परिपक्वता, थोडंसं व्हॅरिएशन असणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रेमराज मात्र सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस लिव्ह केले या चेंडूला, धाव घेण्याकरिता फोर्स करत नाहीयेत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवले अक्षयाने. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेने मात्र भरणी होईल. अतिरिक्त धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 87 रन्स ऑन कार्ड. 87 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. सरप्राइझिंग होण्यासारखी गोष्ट नाही, कारण की या खेळपट्टीवर या धावा वेगाने आणि खोऱ्याने होताना या अगोदर सुद्धा आपण बघितल्यात, कारण की हवेच्या झोताच्या बरोबरीने खेळत असताना उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक घ्यावाय, परंतु काय जबरदस्त. म्हणून मी म्हटलं की तुमच्याकडे जो जज्बा असणं गरजेची गोष्ट आहे आणि ते अगोदरच्या चेंडूवर षटकार खाला होता, परंतु तदनंतर सलगचे 2 चेंडू डॉट आलेत, म्हणजे तुम्ही षटकार खेळलाय, म्हणजे त्या षटकाराची व्हॅल्यू इथून शून्य झाले, कारण की खूप चांगल्या पद्धतीने हे दोन्ही चेंडू डॉट हाताळलेत प्रेमराजाने आणि स्कोर कार्ड 87 अंकांवर स्थित झाले. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रेमराज राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटा चेंडू, फटका, मिस टायमिंग आहे प्रयत्न, परंतु पुढच्या दिशेने बॉडी बॅलन्स होतं आणि त्याच कारणास्तव हा झेल कन्वर्ट करू शकले नाहीत, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत आणि दुहेरीच्या साह्याने एक इनिंगची समाप्ती. काय चेस होईल का यावर असेल टांगती तलवार. जोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेने, जिथे मात्र भिवान यशोदया महाराज आणि त्यानंतर डॉक्टर 40+ स्टार 11 या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
नक्कीच अजय, आपली इंजरी म्हणजे कशी आहे ती एकदा आपण प्रेक्षकांना सांगायची आहे. नाही, इंजरी ठीक आहे. नक्कीच परिपूर्ण आहेत तर नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन असेल आणि शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. जतीन आपल्याकडे वळतोय. संघामध्ये कॉम्बिनेशन त्या पद्धतीने राहिलं नाही पहिल्या सामन्यामध्ये, कारण की धावा त्या पद्धतीने आला नाही, तर काय चुका झाल्या पहिल्या सामन्यामध्ये? ॲक्च्युली मीच कमजोर पडलो, त्याच्यामुळे रना कमी आल्या. बघू आता नेक्स्ट मॅचमध्ये जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न करेन. नशिबाची साथ असेल, प्रयत्न राहतीलच. प्रथमतः फलंदाजी करायची आहे, काय एक्झॅक्टली टार्गेट समोर असेल? एक्झॅक्टली टार्गेट अशा ग्राउंडवरती हवेचं ग्राउंड आहे, आउटफिट फास्ट आहे, तर 80च्या बाहेरच अबाव जाणं गरजेचं आहे. नक्कीच 80 ही टार्गेट सेट केलं आहे. शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय डॉक्टर 40+ स्टार 11 या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि यशोदा महाराज या संघाला आव्हान दिले फलंदाजीकरिता. जाऊया आपण थेट पुन्हा एकदा समालोचन कक्षेमध्ये, जिना पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचला सुरुवात होते. थँक्यू सो मच डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन. ची कॅश प्राइज आपण बघू शकतात, खास करून दीपक करीदा, कौशिकजी पाटील आणि सूरजजी पाटील. जर 6 चेंडूंमध्ये 5 षटकार येत आहेत तर 2222 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि त्यानंतर रोहित नारायण पाटील यांच्याकडनं प्रत्येक 6 करिता एक आगळं वेगळं कॅश प्राइज. LP बियर, अगदी रखरखत्या उन्हामध्ये थंडगार होण्याचा आस्वाद बघायला मिळेल, खास करून दीपक करीदा ही कॅश प्राइज. यावेळेस ऑन साईडला फर्स्ट विकेट डाऊन. अगदी आपण बघू शकतायत थोडीशी निराशाजनक कामगिरी विकास याच्या माध्यमातून बघायला मिळाली. थोडीशी सहनशीलता, थोडंसं कंट्रोल ठेवणं गरजेची गोष्ट होती, परंतु त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मोठा फटका, कारण की 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत, जिथे मिड विकेट शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, लॉंग ऑन आणि मिड विकेट अशी चुकीला माफी नाहीये. सीझन मध्ये थोडीशी चुकी झाली आणि जिथे 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस फुल टॉप. जो षटकार अडवला जितू पाटील युवा स्पोर्ट्स कडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यानंतर मंगेश पाटील यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राइज. बघा तुम्ही कॅश प्राइज चांगला क्षेत्ररक्षण होऊन सुद्धा कमवू शकता, याचं एक जिवंत उदाहरण जितेश याने सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात हे ऊर्जा देण्याचं काम एक क्षेत्ररक्षकाला आपल्याला बघायला मिळत आहे. कारण की एक क्षेत्ररक्षक आपल्या संघाकरिता विकेट घेतो, एक क्षेत्ररक्षक आपल्या संघाकरिता धावा वाचवतो, एक क्षेत्ररक्षक आपल्या संघाकरिता नेहमीच पाठिंबा देत असतो. आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा का महत्वाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी, एकंदरीत एक षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 11 अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड. पाठलाग करायचा आहे 90 धावेचा भलं मोठं पॅसिफिक महासागर समोर आहे.
आणि या पॅसिफिक महासागर कार्ड याच फटक्यांची गरज आहे. कारण की इथून आपण बघू शकता तुमच्याकडे जास्त मोके नाही आहेत, परंतु ज्या संधी आल्यात त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न कुठलं म्हणायचं झालं तर ती आहे आपली मेहनत, आपले कष्ट. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार तर तो आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हणतो. या दोन्ही गोष्टी जर एखाद्या मानवामध्ये असतील तर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात, हे सातत्याने आपण बघितलंय. कारण की आयुष्यात जर कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची साथ लाभली तर अशक्य असं काहीच नाहीये. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणायचं झालं तर आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, जणे योग्य त्या वेळेमध्ये योग्य त्या नियोजना समवेत अगदी आपण बघू शकता तर चुणूकभर मावळ्यांना समोर घेऊन अगदी आपण बघू शकता स्वराज्याची स्थापना केली, हे विसरून चालायचं नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकताय तर बॅकअप करिता क्षेत्ररक्षक अक्षय आलेत. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल पूर्णपणे एका चेंडूवर काहीतरी घटित करताना आपल्याला बघायला मिळालं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॉडी लाईनला चेंडू आदळला, फील्ड झालं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, धावची तोडण्याची संधी सुद्धा होती, धाव सुद्धा घेतली आणि तिथे बॅकअप सुद्धा झाले. म्हणजेच एकाच चेंडूवर खूप काही घटित झालं. एक धाव मिळतंय एकेरीच्या साह्याने. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 18 या अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. शुभम पावलावर पाऊल ठेवून अगदी आपण बघू शकता या अगोदर गौतम याने चांगली गोलंदाजी केली तर शुभम सुद्धा बघतोय यावेळी चेंज ऑफ पेस, थोडीशी चांगला झेल घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेकरिता कॉल आहे, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला गेलाय. सर्व काही पूर्णपणे बघायला मिळालं, परंतु नॉट आउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. कारण की बॅट व्यवस्थित स्लाइड केली आणि जिथे एकेरीला दुहेरीला तिहेरी धावेमध्ये परिवर्तित केलंय. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय. पंच रिव्ह्यू कुठल्या आपण घेतलाय? यस, पंचांनी घेतलेला आहे. सो चेक केलं जाईल थर्ड अंपायर. कारण की फक्त आणि फक्त आपण वाईड आणि नो करिता फक्त रिव्ह्यू दिलाय दोन्ही संघांना. जर पंच डाऊटफुल असेल तर त्या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतायत. थोडंसं मार्जिन ऑफ एरर बघायला मिळतंय, या ठिकाणी चेक केलं जाईल. डीपीएन लाईव्हची टीम या ठिकाणी आपण बघू शकतायत. जे डिजिटल ऑपरेटर आहेत हर्षल मांगेला पुन्हा एकदा कार्यरत होत असताना रोहित चौधरी यांनी मात्र हे कॅप्चर केलंय. दुसरी धाव तर कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या धावेकरिता हा थोडासा क्लोज कॉल बघायला मिळतोय. काय जो निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. येस, नॉट आउट असं डिसिजन आहे. कारण की थोडंसं मार्जिन ऑफ एरर क्लोज कॉल होता आणि ज्या क्लोज कॉलमध्ये आपण बघू शकतो नॉट आउटचा इशारा आलाय. सो या 3 धावा स्कोर कार्डवर अर्जित होतील. तिहेरीच्या सह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 21 रन्स ऑन कार्ड. 21 धावा या स्कोर कार्डवर लागले गेलेत. शुभम गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होते. आपल्या षटकातील जवळजवळ 4 चेंडू कंप्लीट झालेत. 5वा चेंडू घेऊन सज्ज होत आहे. थोडासा पावलांमध्ये बिघाड पुन्हा एकदा रनअपच्या दिशेने जाताना बघायला मिळतील. शुभम गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. यावेळी चेंज ऑफ पेस. गुड व्हेरिएशन. काय गोलंदाजी राहिलंय शुभम याची. अगदी आपण बघू शकता धावत येतोय, पळत येतोय, परंतु इन मुवमेंटला जी ग्रीप आहे
गोलंदाजाच्या माध्यमातून ती थोडीशी, म्हणूनच या खेळपट्टीवर तुमच्यामध्ये परिवर्तन असणं, जे सुरुवातीलाच मी म्हटलं, ती गरजेची गोष्ट आहे. तुमच्याकडे वेग असून चालणार नाही. तुमच्याकडे विशेष करून कुठल्या लेंथवर, कुठल्या लाईनवर आणि कुठल्या वेळेमध्ये जर आपण परिपूर्ण चेंज ऑफ पेस करताय ते खूप महत्वाचं असणार आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, हिल्ला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. अगदी चेंडूला सरळ खेळून गेलं मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं 4 धावांकरिता 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. खूपच सुंदर पद्धतीने धावा तर येत आहेत. गोलंदाजी सुद्धा चांगली होते, कारण की या खेळपट्टीवर धावेंचा वेग वाढणं ही साहजिक गोष्ट नाहीये. कारण की हवेचा झोत हा उजव्या हाताच्या फलंदाजाला आहे. म्हणजेच काय, जर उजव्या हाताचा फलंदाज व्यवस्थितपणे रीड करतोय गोलंदाजाला, योग्य त्या पद्धतीने टेक्निकचा जर यूज करतोय, योग्य त्या पद्धतीने डोक्याचा जर वापर करतोय, तर धावा या खेळपट्टीवर खोऱ्याने वाल्या जाऊ शकतात. परंतु इथे 25 धावा लागल्या गेल्यात, म्हणजेच येणारे चेंडू तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयाकरिता 65 म्हणजेच 65 धावेंची गरज अजून सुद्धा असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक, पाण्याच्या आतमध्ये आणि त्यानंतर 18 चेंडू आणि 65 धावेंकडे वळणार आहोत. बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा शिवाजी माझा, अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानस नमन. अजूनही 18 चेंडू आणि आमने सामने आपण बघू शकता दोन बंधू, एकीकडे छोटा भाऊ, एकीकडे मोठा भाऊ. बघायचं आहे या बंधूंच्या जोडीमध्ये कुठल्या भावाची वरचढ होईल. हेच तर क्रिकेट आहे आणि हेच तर लीग फॉर्मॅट आहे. म्हणून लीग फॉर्मॅट मध्ये अशा गोष्टी सातत्याने होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्याकरिता मोठा बंधू तर फलंदाजी करण्याकरिता छोटा बंधू. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर गौरव. स्ट्राईकला फलंदाज प्रताप. फटका मिस टायमिंग आहे. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 27 रन्स ऑन कार्ड. इथून धावेंचा वेग वाढवणं थोडीशी गरजेची गोष्ट आहे. नो डाऊट 12.50च्या सरासरीने धावा तर आल्यात, परंतु त्या सॅटिस्फाय नाही आहेत. इथून तुम्हाला जवळजवळ आपण बघू शकता आता मात्र 20च्या वरती सरासरी गेली आहे. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक चेंडूकडे एखादा मोठा फटका खेळणं सुद्धा गरजेची गोष्ट असणार आहे. इथून थोडीशी उलटी गिनती स्टार्ट होईल. येणारे 17 चेंडू, 17 चेंडूंमध्ये 63 धावा. आखोड्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि स्वराज्याच्या मनारावर अधिराज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. काय झेल, अफलातून झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. एक एंडने आपण बघू शकतात मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये जो रिले झेल कन्वर्ट केला गेला अप्रतिम. म्हणून मी म्हटलं की क्रिकेटमध्ये तुमची सांघिक भागीदारी ही खूप महत्वपूर्ण आहे. ती क्षेत्ररक्षक म्हणून असो, गोलंदाज म्हणून असो किंवा फलंदाज म्हणून असो, या भागीदारी होणं गरजेची गोष्ट. आणि जिथे विकेटचं पतन प्रताप बादून तंबूच्या आशेला, म्हणजेच मोठ्या भावाची सरशी झालाय मैदानाच्या आतमध्ये असंच म्हणावं लागेल.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंच वळतायत, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेने दंडित केलं जाईल. हे ते अतिरिक्त धाव मिळते आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 28 अंकांवर 28 रन्स ऑन कार्ड. आज आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक सुंदर असं गाव, जिथे मात्र या गावामध्ये क्रिकेटला सन्मानित केलं जात आहे. नेहमीच क्रिकेटला मात्र हृदयाशी ठेवलं जात आहे. या शिरगाव गावामध्ये शिरगाव प्रीमियर लीगचं हे दर्जेदार आयोजन यंदाच्या सीझन 3 मध्ये आपण बघू शकतायत. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे. मिडॉन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. जोपर्यंत कल्पेश आणि जोपर्यंत अक्षय येईल बॅकअप करिता, तत्पूर्वी आपण बघू शकतायत 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 30 या अंकांवर. 30 रन्स ऑन कार्ड, 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. एकेरी आणि दुहेरी धावेनिशी इथे फरक पडणार नाहीये. खास करून जडिया रायपाडा या संघाला जर वॉन व्हायचं असेल तर इथून धावेंचा वेग वाढवणं खूप गरजेची गोष्ट आहे. जी गाडी सायकलच्या गतीने चालली ती गाडीवर मात्र थोडासा ब्रेक नाही लावता येणार आहे, कारण की तुम्हाला फरारीच्या वेगाने इथून जावं लागेल. बघायचंय फरारी की सवारी कुठला संघ करेल. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय फ्रेम मध्ये, हवेच्या अगेन्स्ट द समोर असे तेव्हा थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवून झेल घेणं सुद्धा गरजेची गोष्ट, कारण की या पद्धतीच्या झेल तेवढे सोपे वाटत नाही. बघायला सर्व गोष्टी आसान वाटतात, परंतु करून दाखवणं तेवढंच कठीण आहे. प्रयत्न चांगले होते, परंतु वन बाउन्सने चेंडू गॅदर झाला 4 धावेंकरिता. याच फटक्यांची गरज असेल. यावेळेस अगोदर तुम्ही शफल झाले, तिथून या चेंडूला लीव्ह केलंय आणि अगदी चेंडू सरळ निघून गेला यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये. अक्षय पाटील यांना बघू शकतात काही जबरदस्त इनिंग या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाली. षटकारांचा पाऊस त्यांच्या बॅटमधनं, तदनंतर चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण जितेशच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळालं. गौतम यांची एक जबरदस्त गोलंदाजी, अगदी हाईटचा परिपूर्ण उपयोग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला खेळला गेला मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल झालं, फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे आणि दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 36 या अंकांवर. 36 रन्स ऑन कार्ड. अगदी 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावेंचा पाठलाग करत असताना इथून 36 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. म्हणजेच येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 54 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. जरा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक, कारण की 3 षटकं झाले आहेत. घेऊया आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या परिपूर्ण केल्या जातील का? नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हटलंय, कारण की इम्पॉसिबल या शब्दाला जर विभाजित केलं तर आय एम पॉसिबल, मी करू शकतो, हे उद्गार आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडंसं आव्हान नाही कडतर आहे, परंतु सोपं असं काहीच नाही. या अगोदरच आम्ही म्हटलंय तुम्हाला प्रत्येक गोष्टीकरिता लढावं लागेल, प्रत्येक गोष्टीकरिता झगडावं लागेल, तेव्हा जाऊन त्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत. इथून 12 चेंडू, 12 चेंडूंमध्ये विजयाकरिता
54 धाव्यांचं लक्ष्य हे समोर असणार आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय, मिस्टर संयोग आणि त्यानंतर मिस्टर संजय आहे. गोलंदाजी ट्रॅकवर एक स्पेशल खेळाडू, ज्याला आपण नेहमीच म्हटलंय, ज्याने महाराष्ट्र या संघाचं नेतृत्व केलंय, तोच मिस्टर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा इशारा आलाय. वाईटच्या इशारानंतर एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 37 या अंकांवर. 37 रन्स ऑन कार्ड, 37 धावा. कल्पेश गोलंदाज आपण बघू शकतायत. स्ट्राइक एंडला फलंदाज संजय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग चेस आहे खेळाडू करिता. जोपर्यंत फील्ड केलं जाईल 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय बोर्डवर. 39 रन्स ऑन कार्ड, 39 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. इथून चांगला टप्पा सुद्धा पकडणं गरजेची गोष्ट असेल. लाईन लेंथवरनं तुम्ही भटकू शकत नाही आहेत, कारण की क्रिकेटमध्ये मी म्हटलं की दया, क्षमा, शांती या 3 गोष्टींना महत्व नाही आहे. जरी सुद्धा क्रिकेट हा जंटलमॅन गेम असला तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी ताकदवर बघायला मिळते. ही लाईन चांगली महत्वाची आहे. थोडीशी फ्लाईट दिली, सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु जास्तीत जास्त अक्रॉस गेले फलंदाज आणि त्या कारणास्तव पूर्णपणे लाईन मिस केली आणि सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होईल. पुन्हा एकदा चांगला डप्पा, चांगली लाईन फॉलो केलं. यावेळेस थोडासा वेग बघायला मिळाला आणि जिथे चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा धावचीतच्या रूपाने संजय याला परतावं लागेल. आणखी एक धक्का. हवेमध्ये मार्केटला गाणं हेच वाजणार हाय.
कोणी घेतली असेल तर ॲलेट कॅरी हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ज्याचं नाव समोर आलं, ज्याने मात्र हा कारनामा 2 ऑगस्ट 1879 रोजी मात्र करून दाखवला. IPLचा हंगाम सुरू झालाय. IPL मध्ये आपण बघू शकता सर्वात आधी विकेट हॅट्रिक जर कोणी घेतले असेल तर लक्ष्मीपती बालाजी हा पहिला गोलंदाज ठरला गेला ज्याने विकेट हॅट्रिक घेतलाय. यावेळेस विकेट हॅट्रिक तर नाहीये, परंतु काय एक जबरदस्त गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून बघायला मिळालंय. सुपर गोलंदाजी आणि अगदी आपण बघू शकतात या षटकामध्ये जवळजवळ 2 विकेट्स घेतल्यात आणि चांगली दर्जेदार गोलंदाजी होत असताना धावा सुद्धा मात्र 3 खर्च केल्यात. एकंदरीत 51 धावेंचं लक्ष हे समोर असेल. सुपर पद्धती बलबीरा अगदी 22 जानेवारीचा दिवस हा सुवर्ण हस्ताक्षरामध्ये लिहिला गेला भारताच्या इतिहासामध्ये, कारण की प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अगदी थाटामाटाने आणि उत्साहाने मात्र साजरी केली गेली. 51 धावेंचं लक्ष आहे. नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय आणि तिथून हा फ्री हिटचे सिग्नल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. एक धाव मिळते. एकेरीच्या धावेच्या साह्याने विजय आणि पराभव यामधील जे अंतर आहे ते नक्कीच कमी होताना बघायला मिळेल. सुरुवातीला फलंदाजी चांगली व्हायला पाहिजे होती, परंतु सलामीला आलेले फलंदाज थोडीशी निराशाजनक कामगिरी आणि जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम करतील. इथून षटकार येतोय. फ्रीटच्या चेंडू आणि साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 46 अंकांवर. स्कोर कार्ड 46 अंकांवर. 46 रन्स ऑन कार्ड, 46 धावा. अजून सुद्धा विजयाकरिता इथून 44 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे अक्षय पाटील फील्ड करतील. फेकी केली जाईल. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दोन्ही सामन्यामध्ये विवान स्पोर्ट्स संघाने प्रथमतः फलंदाजी केली. मोठी धावसंख्या स्कोर कार्डवर लावली. अगदी या इनिंग मध्ये आपण बघू शकता एक मोठ्या फरकाने विजयी होत असताना सुरुवातीला अटॅकिंग फलंदाजी, तदनंतर डिफेन्स सुद्धा व्यवस्थित पद्धतीने बघायला मिळत आहे. ऑन साइडला खेळला गेलाय क्षेत्ररक्षक आहे ज्याने मात्र काही जबरदस्त क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये करून दाखवलंय सुपर पद्धतीने. म्हणून क्षेत्ररक्षणाची जोड आणि गोलंदाजाची योग्य ती साथ याने परिपूर्ण या धावा डिपेंड होत असताना या इनिंग मध्ये आपण बघू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. गौतम जोपर्यंत फील्ड केलं जाईल, परंतु बॅकअप करिता बघितलं. मी हेच म्हटलं होतं, योग्य ती साथ आहे प्रत्येक खेळाडूची. एकावर सॅटिस्फाय नाहीये. चांगल्या पद्धतीने दर्जेदार कामगिरी सातत्याने बघायला मिळत आहे. जे बेसिक आहेत त्या बेसिकला यूज करण्याचा प्रयत्न अगदी बॅकअप दिला गेलाय आणि धावा वाचवल्यात. यावेळेस फुलटा स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. 56 रन्स ऑन कार्ड, 56 धावा. समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबलचं कारण दोन आपण बघू शकता तर टांगूच्या बीच में से गेंद निकल दी हुई 4 रनों गेले. चौकाराच्या साह्याने धावफलक आहे 60 या अंकांवर. विवान स्पोर्ट्स हा संघ मेनी कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत म्हात्रे अँड ऑल टीम.
खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितले पहिल्या इनिंग मध्ये आणि या सामन्यामध्ये विवान स्पोर्ट्स हा संघ बॉर्न झालाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. चला हस्तांदोलन करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये या, शेक हँड करा, तदनंतर नवीन सामन्याला आपण सुरुवात